मित्रांनो, तर मी आता जयगावमध्ये आलोय भूतान बॉर्डरच्या इथं. मी आलोय ते हे सगळे गोळा झालेत. आता मला काय मी वेगळं आलं का वाटतंय. पाहू शकता इथं ही भूतानची बॉर्डर आहे, इंडिया भूतान बॉर्डर. तर आपल्याला इथं एंट्री करायला लागते. काय लागते बघूया. मित्रांनो, माझ्या पाठीमागे एवढी उंचची उंच भिंत पाहत आहे. ही भिंत कशाची आहे? ही सर्वसाधारण भिंत नाही आहे. तर मित्रांनो, ही नाही वे बॉर्डरची भिंत आहे. तर आपण आहे आता इंडिया भूतान बॉर्डरला. भूतानमध्ये आल्यानंतर भूतानची करन्सी कशी आहे पहा. अशा प्रकारच्या नोट आहेत, एकदम लुचपुच्या नोट आहेत, आपल्याकडे कडक नाही आहेत. अरे आहे म्हणजे टोटल 11,000 रुपये खर्च आहे. तुम्ही स्वतःची गाडी घेऊन गेला नाही तर दुसरी गाडी घेऊन गेला फक्त. आणि इथं अशा प्रकारे लिंक आहे. त्या लिंकवर जाऊन तुम्हाला अशा प्रकारे QR कोड जनरेट होतो तुमच्या इन्फॉर्मेशन टाकली की. आणि माझा झाला आहे आता QR कोड जनरेट. तर मी माझी गाडी घेऊन जाऊ शकतो. अशा प्रकारचे आहे. तर क्या कर रहा है? गुड मॉर्निंग मित्रांनो, आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आता आहे आपण हासीमारामधील गुरुद्वारामध्ये. तर इथनं आपण आता निघतोय फायनली. तर पाहू शकतो इथं टेंट आहे. तर टेंट काढतोय. 2 दिवस एकाच जागेवर टेंट होता. तर टेंट काढतोय आपण आता आणि आपण निघतोय भूतानच्या दिशेने. आज चाललोय आपण फायनली भूतानला. ओके चलो मित्रांनो. तर सकाळ सकाळ नाश्ता करतोय, चहा आणि हे परोठे म्हणते त्यांच्या इथं. चपाती सारखंच आहे आपल्या. छान चपाती खाल्ल्यागतच खातोय आता. आणि इथनं निघतोय मग आपण फायनली आज भूतानला जातोय. इथनं बाय बाय म्हणतोय हासीमाराला. उद्या समजा इथं आलो होतं आंघोळ वगैरे इथंच करेल मी, असं माझं नियोजन आहे. बघूया कसं होतंय. पाहायला भेटेलच. पाहू शकता चहा आणि चपाती खातोय. पण या गुरुद्वाऱ्यातनं निघतोय ना. आपला प्रवास आज भूतानकडे राहणार आहे. तर चला माईक घालतो पहिला. हे माईक बी निघाला. 1 मिनिट. चलो मित्रांनो, तर चला निघतोय फायनली. इथं गुरुद्वाऱ्यात थांबलो होतो. ह्या लंगर हॉलमध्ये 2 दिवस मुक्काम केला होता. तर इकडून गेट आहे. ही गाड्या वगैरे यायचं. तर गेट खोलूया पहिलं आणि मग जाऊया इकडून. 2 व्हीलर वगैरे 4 व्हीलर ज्यांना आता आणायचे त्यांच्यासाठी इकडून गेट आहे. आपल्याला परत बंद पण करायला लागणार आहे ते गाडी पलीकडे नेऊन अशा प्रकारे. तर चला, जे थांबले होते त्यांचं धन्यवाद मानलं. निघालो. कारण आपल्याकडून कसल्याही प्रकारचा चार्ज घेतला नाही, काय नाही. आणि जेवण पण फ्री होतं 2 दिवस. तर चला, हे त्यांचं गेट बंद करून या. उद्या बी येईल मी बहुतेक असं मला वाटतंय. आपण भूतानवरनं आलं ना तर इथनंच जायचं आपल्याला परत. इथनं आपल्याला जवळपास अजून 30 किलोमीटर जायचे. जयगाव म्हणून गाव आहे, बॉर्डर आहे. तर माझा प्लॅन आहे 12-1च्या आसपास क्रॉस करायचा. म्हणजे उद्याचा पण दुपार आपल्याला गावल, ज्याच्यात आपण तिथलं एक्सप्लोअर करू शकतो आहे. आज थोडं उद्या थोडं अशा प्रकारचे आहे. आणि बंगाल पोलीस आर्मी बिर्मी. आज मोदी यायच्यात, नरेंद्र मोदी, म्हणून आहे का एवढं. कुठल्या डिपार्टमेंटमधून नाही ते. पूर्ण रोडच ही केलेलं आहे. पूर्ण पोलीस झालेले आहेत, पाहू शकताय. अशा प्रकारे आहे आजचा. प्रत्येक ठिकाणी पोलीसच दिसत नाही का. नरेंद्र मोदी ह्या रोडनी येणार. इथले सगळे ट्रक हल्ले. इथं काल पूर्ण ट्रकची लाईन होती मित्रांनो. तर आज नाही वे नरेंद्र मोदी येणार आहे भूतानला. आणि भूतानची बॉर्डर इथनं 25 किलोमीटर आहे. आणि इथंच फोर्सचं हे आहे, आपलं एअरफोर्स आहे. त्यामुळं तिथंच विमान लँड होणार आहे त्यांचं. त्यामुळे इथं जेवढे सगळे ट्रक होते ना तेवढे सगळे हल्लेले आहेत. इथं काल मी आलो होतो तर पूर्ण ट्रकची पार्किंग होती. आज कोणच नाही आहे. ट्रक हा एकच ट्रक दिसतोय मला. बाकीचे सगळे हलवण्यात आलेले आणि एकदम चकाचक बनवलेलं आहे. इथं पाहू शकता आर्मी कमांडो वगैरे एकदम ओकेमध्ये वेगवेगळ्या ह्याच्यातल्या आलेले आहेत. म्हणजे मोदी पंतप्रधान आले की सगळे एकदम टकाटक क्लीन, नीट अँड क्लीन दिसलं पाहिजे असं आहे. चलो बघा, हे कसलं मशीन आहे, ह्याला काय कसलं मशीन म्हणतात काय माहिती. हे काल नव्हतं. तर आज सगळं काल काय परवा दिवशी मी आलो होतो तर हे काहीच नव्हतं. आज बघा हे असले मशीन आलेले आहेत ज्यांनी कुठलं ही होतंय, आपला हल्ला होतोय काय ते
समजून येतं. पाहू शकता ती गोल गोल फिरतंय, दिसतंय का तुम्हाला? अजून हे टीव्हीच म्हणतोय, हे डिश बिश म्हणजे सॅटेलाईट अँटेना वगैरे सगळे आलेले आहेत, पाहू शकताय. आणि खूप साऱ्या आर्मीच्या तुकड्या आलेले आहेत तिथं, पाहू शकताय. ही एक वेगळ्या पद्धतीची मशीन आलेली आहे. म्हणजे पंतप्रधान आले की पंतप्रधानांची सुरक्षा ही प्रायोरिटी असते. पाहू शकताय सगळे आर्मीचे मेन जे डिव्हाइस आहेत त्या इकडं आलेले आहेत. आता मोदीजी त्यांच्या मेन सिटीला जायचं पारो असं दिसतं. तर इथं काय आल्या जलगावच्या इथं का जयगावच्या इथं काय माहिती. चलो मित्रांनो, जे आपण हासीमारा या गुरुद्वाऱ्यात थांबलो होतो तिथनं नव्हे, 22 किलोमीटर अंतरावर भूतान बॉर्डर आहे. जयगाव म्हणून गाव आहे, त्या गावात आपल्याला जायचं आहे आणि तिथनं आपण भूतानला एंटर करणार आहे. तर पाहूया कसा होता आहे आजचा प्रवास. तुम्हाला काहीतरी नवीन शिकायला भेटेल आजच्या प्रवासात. आणि बाजूला पाहू शकता चहाचे मळेच आणि इथं चहा एकदम स्वस्त दरात विकला जातोय. मित्रांनो, तर पाहू शकताय प्रत्येक चेकपोस्टवर वगैरे पोलीस भरपूर संख्येमध्ये आहेत. चलो अजून मला थांबायचं आहे, अजून कुठंतरी जाऊन थांबू. जयगावमध्ये थांबू. नाश्ता तर भरपूर खाल्लाय. याला पेट्रोल टाकायला पाहिजे, ढकलायला पाहिजे, नाही तर 100चं तरी पेट्रोल टाकायला पाहिजे. पेट्रोल पंप दिसला का? भूतानमध्ये जाऊन तर पेट्रोल फुल का ना मी टाकी. त्या मित्रांनो हे पाहताय भूतानची बॉर्डर फक्त 15 किलोमीटर राहिलेली आहे मित्रांनो. तर जयगाव हे आपल्या इथलं भारतातलं शेवटचं गाव आहे भूतान बाँड्रीचं. तर तिथनं भूतानमध्ये एंटर काय नाही. तर मित्रांनो, तुमचा भाऊ आपली सर्वसामान्यांची गाडी पॅशन प्रो गाडी घेऊन आलेला आहे. ते पण भारत, नेपाळ, भूतान आणि म्यानमार यात्रामध्ये. त्यामधील आपलं भारत आणि नेपाळ हे पूर्ण झालेलं आहे. आता आपण भूतानमध्ये एंटर करतोय. हे पाहू शकताय भूतान. तर आज तुमचा भाऊ फायनली भूतानमध्ये एंटर करतोय. तर भूतानमधील वेगवेगळे तुम्हाला माहिती काहीतरी शिकण्यासारखं भेटणार आहे. तर भावाला फॉलो करा मित्रांनो. तुम्ही फॉलो केलं ना खूप मोटिवेशन भेटतं. इतकं लांब येणं सोपं नाही मित्रांनो. खूप जीवाचे पण हाल होतात आणि मेंटल पण त्रास आहे. तरी पण तुमचा भाऊ आलाय. पण थोडं फॉलो केलं तुम्ही तर मोटिवेशन भेटतं, पुढचा प्रवास करायला भारी वाटतं. तर फॉलो नक्की करा मित्रांनो. तुम्हाला आता भूतानमध्ये गेल्यावर दाखवतो. चलो मित्रांनो, तर इथं आल्यानंतर ना पुन्हा चहाचे बगीचे. तर चहाची हार्वेस्टिंग चालू आहे, म्हणजे कटाई चालू आहे. तर बघूया कशा प्रकारे चहाची कटाई होती. त्याच्यावर बी एक व्हिडिओ आपल्याकडं असला पाहिजे. तोडली कसं जात आहे चहाची पानं कशी घेतली जातात, काय कसं केलं जात आहे. ओके मित्रांनो, तर पाहू शकताय तुम्ही अशा प्रकारे व्हिडिओ काढू शकतोय. मित्रांनो, तो पोचलोय आपण चहाच्या बगीच्यामध्ये. तर पाहूया आता. इथं सगळीकडं जिकडं बघावं तिकडं लेबर दिसतात मला तर. आणि इतका मोठा चहाचा बगीचा आहे ना, तुम्ही पाहू शकता किती मोठा चहाचा बगीचा आहे. आता कुठलं ते कुणाला तरी पाहून तिथं व्हिडिओ काढायला पाहिजे की कोण पानं तोडतंय, त्यांच्यापाशी जाऊन व्हिडिओ काढायला पाहिजे. अशा रीतीने मी शोधतोय. जी जागेवर बोललो होतो तो आवाज काही रेकॉर्डच झाला नाही. त्यामुळं आता इथं पाहू शकता अशा मोठा ट्रक लागला आहे. ट्रकमध्ये ज्या लेडीज आहे त्यांनी पानं खुडलेले आहेत, ते पानं खुडलेली जुळी आणून पलटी करतात मित्रांनो. एका तासाला एक ट्रक बांधतात. हे जवळपास 120 लेबर आहेत आणि ह्यांची हजेरी 200 रुपये. सकाळी 7:30 ते संध्याकाळी 4:30 असा टायमिंग आहे ह्यांच्या कामाचा. अशा प्रकारे आहे मित्रांनो. आणि खूप सारे आहेत, म्हणजे असं लांब मोठा बगीचा आहे. त्यामुळे एवढे लेबर दिसत नाहीत, पण 120 लेबर आहेत आणि एका तासात एक टेम्पो पाहतात. तर पाहूया, तुम्हाला दाखवतो आता. मित्रांनो, हे पानं पाहताय, या पानापासूनच चहापत्ती तयार होते. तर मित्रांनो, मी आहे आता पश्चिम बंगालमध्ये. आपण भूतानच्या दिशेने जाताना, म्हणजे जयगावच्या दिशेने जाताना आपल्याला एक मोठं असं चहाचं गार्डन दिसलेलं आहे. आणि तिथं आलो होतो मी, कारण इथं चहापत्ती ही चालली, कटिंग चालू आहे. त्यासाठी मी आलो होतो. कशा प्रकारे कटिंग केली जाते, काय केली जाते, इथं तुम्ही पाहू शकता 100पेक्षा जास्त लेबर आहे तिथं. आणि इथं चहापत्तीची कटिंग चालू आहे. इथं एक
गाडी पण ठेवलेली अशा प्रकारे, आणि इथली टेक्निक तुम्हाला दाखवतो कसे चहाचे पत्ते तोडले जातात, काही तोडले जातात. तर हे दिसतात, हे असे जाड पत्ते नाही तोडत, हे जे कवळे पत्ते आहेत ना अशा प्रकारे तोडले जातात. इथले नाही ते सगळे लाजतात व्हिडिओ मध्ये, यांना व्हिडिओ म्हणजे वेगळंच वाटतं अशा प्रकारचे. आणि इथं उन्हापासून वाचण्यासाठी बघा कसली टेक्निक केलेली आहे. इथं छत्री अशा प्रकारे बांधलेली डोक्याला, आणि पाठीमागे पाणी टाकण्यासाठी हे पाहू शकता. अशा प्रकारे पाठीमागे नाहीये, पाणी टाकण्यासाठी जुळी बांधलेली, आणि किती स्पीड आहे, स्पीड बघा किती स्पीडने तोडतात आणि जुळी टाकतात. अशा प्रकारे तुम्हाला अजून लोकांपाशी घेऊन जातो मी, इकडे पाहू शकताय. आणि हे सगळे लाजतात, इधर देखो अम्मा. तो मित्रांनो इथं अम्मा म्हणतात, नाही तर क्या बोलतोय इधर, अम्मा ही बोलतोय ना, अम्मा म्हणतात. तर अम्मा म्हणले की लगेच रिस्पॉन्स करतात, अम्मा चेहरा दिखाओ आपला. रागाने पाहायला लागले मित्रांनो. चला मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि फॉलो करा. तुम्ही कधी चहाच्या मयात आलाय का असं, आणि पाहिलंय का चहाची तोडण कशी होती. आता यांचं स्पीड नाही, कॅमेरा पुढे आला की हे होतात. दिन में हाजिरी कितनी पड़ती है आपको? 250 रुपए क्या पूरा दिन का? मतलब ये आपके अभी कितने बजे छुट्टी होगी, कितने बजे आए आप? 4:30 बजे छुट्टी होगी। कितने बजे आए हैं? 7 बजे आए हैं क्या? तो बहुत कम हाजिरी है उस हिसाब से यार. तर चला मित्रांनो, अशा प्रकारे आहे आपल्या इथं. तर 11ला बाई आली कामाला, आणि 6ला गेली की त्यांना 300 रुपये रोज आहे. इथं सकाळी 7:30ला येऊन, माझी बाईक 7:30ला येऊन 4:30ला गेलं की 250 रुपये हाजरी. तर चला बाय बाय. अशा प्रकारे आपली गाडी मध्येच लागली, त्यामुळे ह्यांना अडचण व्हायला लागली. ओके चलो मित्रांनो. तर नुसतं चहा दिसतोय, दुसरं काहीच दिसत नाही इथं. तर आपण आलोय जयगाव मध्ये. तर इथं आपल्याला भूतांच्या गाड्या दिसायला लागलेल्या आहेत, BP2 B4948 अशी. तर चला पाहूया किती लांब आहे अजून भूतान बॉर्डर. त्या अगोदर मला एक इंस्टाग्रामला व्हिडिओ अपलोड करायचा आहे, कारण तिथं जाऊन आपलं सिम कार्ड चालणार नाही आहे. त्यासाठी इथनंच अगोदर व्हिडिओ वगैरे अपलोड करून जायला लागणार आहे. मित्रांनो, तर फायनली पोचत आलोय आता. तर आता आपल्याला आर्मी एरिया लागला आहे. लेफ्ट साईडला पूर्ण आर्मी एरिया, राईट साईडला दुकान आहेत, अशा प्रकारे आहे. तर आता जास्तच दिसायला लागल्यात गाड्या भूतांच्या. ओके चलो, काय प्रोसेस आहे काय ते पाहूया आपण. नक्की तिथे गेल्यावरच कळलं आपल्याला. मित्रांनो, तर मी आता जयगाव मध्ये आलोय, भूतान बॉर्डरच्या इथं मी आलोय. ते हे सगळे गोळा झालेत. आता मला काय मी वेगळं आलंय का तर वाटतंय. क्या बोलोगे भाई, कितना दूर है भूतान बॉर्डर? सामने है. और कितना चार्ज कितना है उधर जाने का? नहीं नहीं, उधर जाने का, उस तरफ जाने के लिए पैसे लगते हैं क्या? नहीं. हाँ ओके ओके. मेरे को 2-3 दिन रहना रहेगा तो लगेगा चार्ज. हाँ, पास बनाना पड़ेगा. एक दिन के लिए पास नहीं बनाना पड़ता. मैं अभी गया और आज का दिन रुका और कल वापिस आया तो चलेगा? चलेगा. 24 घंटा है क्या? ओके ओके चलो. ओके ओके. हाँ नहीं नहीं, आज जाने से कल सुबह आने से चलेगा क्या? मित्रांनो, तर इथं ई रिक्षा लई दिसतात आता. एकाच पॅटर्नच्या गाड्या भरपूर आहेत. ते आता गेले सगळे एकदमच मागाशी मागं. आणि इथले लोक लई चित्रित भाऊ काय बी खात्यात. तर आपल्या पहिले बॉर्डर पाहिजे, मग तुम्हाला सांगतो काय नक्की. ओके चलो मित्रांनो, तर पाहू शकता इथं ही भूतानची बॉर्डर आहे, इंडिया भूतान बॉर्डर. तर आपल्याला इथं एंट्री करायला लागते. काय लागते बघूया. लागत असेल बहुतेक एंट्री करायला. पहिले इथं थांबूया.
मैम एंट्री काही नाही पडती ओके मित्रांनो तर फायनली आलो आहे आपण आता इंडिया भूतान बॉर्डरला. तर इथं हे मेडिकल आहे, मेडिकलच्या समोर गाडी लावली पार्किंगला आणि हे गेट आहे. तर जाण्या अगोदर आपल्याला पास बनवून घ्यायला लागेल. तर पास बनवायला जायला लागेल आपल्याला. एका दिवसाचा बनवायचा आहे का जास्त दिवसाचा बनवायचा आहे हे आपल्या ह्याच्यावर. जर तुम्ही एका दिवसाचा बनवला तर तुम्ही फ्रीमध्ये फिरू शकताय, एक दिवस फ्री. आणि जर तुम्ही जास्त दिवसाचा बनवाय गेला तर तुम्हाला 1200 रुपये प्रति दिवस लागणार आहे. अशा प्रकारे 3 नंबर गेट. चलो मित्रांनो, माझ्या पाठीमागे एवढी उंचची उंच भिंत पाहताय. ही भिंत कशाची आहे? ही सर्वसाधारण भिंत नाही आहे. तर मित्रांनो ही नाही वे बॉर्डरची भिंत आहे. तर आपण आहे आता इंडिया भूतान बॉर्डरला. तर आपण इंडियाच्या साईडला ह्या भिंतीच्या पलीकडं भूतान आहे. तर मित्रांनो तुमचा भाऊ आलाय भूतानला, ती पण पॅशन प्रो गाडीवर. तर मित्रांनो ह्या भिंतीच्या पलीकडं भूतान आहे. तर भूतानमध्ये जाण्यासाठी आपल्याला एक पास बनवायला लागतो. तो पास बनवण्यासाठी मी ह्या भिंतींनी चालत चाललोय पास बनवण्यासाठी. आणि तो पास बनल्यानंतर आपल्याला भिंतीच्या पलीकडे जाण्याची परमिशन दिली जाते. आणि ही भिंत पाहू शकता किती उंचच्या उंच आहे. 20 फुटाच्या वरती आरामात असेल. ह्याच्या कोणाचंच शक्य नाही की असं टापून पलीकडे जाईल. अशा पद्धतीची भिंत बनवलेली आहे. अशा प्रकारची मजबूत बॉर्डरची भिंत आहे. एक गेट होतं, त्या गेटपाशी व्हिडिओ काढायला अलाउड नव्हतं. आणि तिथं आपल्या एक नागपूरची दिदी होती, ती ड्युटी करत होती. तर मी मराठीत व्हिडिओ काढत होतो, तिला लगेच कळलं. ती म्हणे भाऊ इथं व्हिडिओ बनवायला मनाई आहे. तर अशा प्रकारे आमचं चांगलं बोलणं झालं. आता आम्ही पुढं निघालोय. अशा प्रकारे चेकिंग पॉईंट चेक केला, बॅग वगैरे चेक केली की आपल्याला पुढं जायचं इथनं. आणि आपल्याला इथनं पास बनवायचं आहे. पास बनवून परत रिटर्न यायचं आणि परत गाडी घेऊन जायची. अशा प्रकारची प्रोसेस आहे. तर बघूया काय होतंय. चलो आलो 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 भूतानला पण आलो मी. एके मित्रांनो हे पाहू शकताय पुढं हे चेकिंग पॉईंट आहे भूतानचा. आणि तुमचा भाऊ फायनली भूतानमध्ये एंट्री केलेली आहे. अजून माझी गाडी इंडियामध्येच आहे, मी भूतानमध्ये आलेलो आहे. मित्रांनो तुम्ही देखील भूतानला येत असाल तर तुमचं काय माहिती का, इथं आधार कार्ड चालत नाही आहे. तुम्हाला नाही वे एक तर वोटिंग कार्ड लागतंय, नाही तर पासपोर्ट लागतोय. माझ्याकडे तर वोटिंग कार्ड काय नव्हतं, माझ्याकडे आधार कार्ड होतं. पण आधार कार्डवर मला एंट्री देत नव्हती. माझ्याकडे पासपोर्ट होता, त्यामुळे माझी एंट्री झालेली आहे. आता अजून एक प्रोसेस करायची मला गाडी भूतानमध्ये आणण्यासाठी. मी स्वतः तर आलो आहे, पण गाडी पण मला मागाई जाऊन भूतानमध्ये आणायची. त्यासाठी पण एक प्रोसेस आहे. ती प्रोसेस पण करून गाडी घेऊन येतो आणि मग तुम्हाला दाखवतो. तर मित्रांनो हे पाहू शकताय पेडेस्ट्रन टर्मिनल, म्हणजे पायी चालत येणाऱ्यांसाठीचं इथं रजिस्ट्रेशन ऑफिस आहे. तर इथं आपण एंट्री करून येऊ शकतो. आणि इथं बेसिकली काय सांगतो मित्रांनो, एका दिवसासाठी तुम्हाला 24 तासासाठी एंट्री फ्री आहे आणि फ्री आहे. आणि जर तुम्हाला जर इथं फिरायचं असेल तर इथं खूप महाग आहे. जर मला माझी स्वतःची गाडी घेऊन इथं पुढं आज जायचं असेल सिटीमध्ये तर मला प्रति दिवस नाही वे 4,500 रुपये लागणार आहेत. त्याचबरोबर इथं गाईड घ्यायला लागणार आहे. गाईडची फी 3,000 रुपये. आणि त्याबरोबर आपला रोजचा जेवणाचा राहण्याचा खर्च 3,000 रुपये. अशा प्रकारे प्रति दिवसाचा आपला 11,000 खर्च आहे. त्यात पण आपली स्वतःची गाडी घेऊन गेलं तर गाईडला कुठं बसवायचा हा प्रॉब्लेम आहे. त्यासाठी आपली गाडी इथंच पार्किंगला लावायची आणि त्यांची 5,000 रुपये ह्याच्यावाली गाडी घेऊन जायची भाड्यावाली रोजच्या. अशा प्रकारे आहे. म्हणजे टोटल 11,000 रुपये खर्च आहे. तुम्ही स्वतःची गाडी घेऊन गेला नाही तर दुसरी गाडी घेऊन गेला. फक्त एवढंच आहे, तुम्ही जर ग्रुपमध्ये आला तर तुमचं पैसे कमी होतात, तुमचे राहण्याचे पण पैसे कमी होतात, गाईडची फी पण कमी होती. अशा प्रकारे आहे हे. अशा प्रकारे तुम्हाला गाईड इथंच दिसतात, जे तुम्हाला सगळं साईट सीन वगैरे फिरण्याचे पैसे वगैरे सगळं सांगतात. अशा प्रकारे मी माहिती घेतलेली. आणि ही पाहू शकताय भूतान. चला बाय बाय. फॉलो करा मित्रांनो. तुमचा भाऊ पॅशन प्रो गाडीवर इतक्याला मला आहे. तुम्हाला एक तर आधार कार्ड ओरिजिनल लागतंय, ते मोठं नसतं का 9 इंचीचं पट्टी ती लागती. नाहीतर तुमच्याकडं वोटिंग कार्ड नाही तर पासपोर्ट लागतोय. तर माझ्याकडं ते आधार कार्ड पण नव्हतं आणि वोटिंग कार्ड पण नव्हतं. तर माझ्याकडे पासपोर्ट होता. आधार कार्ड माझ्याकडे छोटं आहे कार्डवालं, ते तर काही चालत नाही आहे. त्यामुळं माझ्याकडे पासपोर्ट होता. त्यासाठी एवढं खोलायला लागलं पासपोर्ट काढण्यासाठी. पासपोर्टवर मी एंट्री केली. अशा प्रकारे इथनं एक्झिट करायची आणि गाडी घेऊन यायची. माझी स्वतःची एंट्री झाली पण गाडीची एंट्री नाही झाली. तर गाडीची एंट्री करायची. आता चला साईडला आलेलो मित्रांनो. तर परत एक्झिट करून इंडियाच्या साईडला आलेलो आहे. तर आता बायोमेट्रिक झाली आपली. आता आपल्याला QR कोड बनवायचा आहे. हे पाहू शकता अशा प्रकारची इथं बॉर्डर आहे. तर ह्या बॉर्डरवर आपल्याला हे करायचे. चलो
मित्रांनो तुम्ही एक्झिट करून आला ना की तुम्हाला मेन एंट्रन्स पाशी पाठवतात ते, आणि इथं अशा प्रकारे लिंक आहे, त्या लिंकवर जाऊन तुम्हाला अशा प्रकारे QR कोड जनरेट होतो तुमच्या इन्फॉर्मेशन टाकली की, आणि माझा झाला आहे आता QR कोड जनरेट, तर मी माझी गाडी घेऊन जाऊ शकतो. अशा प्रकारचे आहे. तर चला जाऊया आता, गाडी घेऊन येऊया, इथं एक व्हिडिओ काढूया आणि मग जाऊया. हर हर महादेव मित्रांनो, तर तुमचा भाऊ आलाय भूतानमध्ये. भूतानमध्ये आल्यानंतर भूतानची करन्सी कशी आहे पहा. अशा प्रकारच्या नोट आहेत, एकदम लुचपुच्या नोट आहेत, आपल्याकडे कडक नाही आहेत. आणि ह्यांच्या करन्सीमध्ये सगळ्यात मोठी नोट 500ची, 500, 100, 50, 20, 10 आणि 5 रुपयाच्या नोट आहेत. आता तुम्हाला मी कसं दाखवू नोटा. तर ही नोट पाहताय, ही 100ची, आणि ह्याच्यावर कुणाच नाही फोटो आहे त्यांचा, पाहू शकताय. आपल्या इथं कसं महात्मा गांधीजीचा दिसत नाही फोटो असा आहे, पण ह्यांच्या इथं स्पष्ट दिसणारा फोटो आहे. अशा प्रकारे ही 100ची नोट आहे अशी. आणि त्याचबरोबर आपल्याकडं 50ची नोट पण आहे, आणि 10ची, 20ची पण नोट आहे. ह्याचे फोटो मी वरती टाकल मित्रांनो. तर अशा प्रकारे इथली करन्सी आहे मित्रांनो. आणि आपले 100 रुपये, इथले पण 100 रुपयेच होतात. म्हणजे आपल्या करन्सीमध्ये आणि भूतानच्या करन्सीमध्ये 1 रुपयाचा पण फरक नाही आहे. आपण जर 100 रुपये दिले तर त्यांचे 100 रुपये आपल्याला भेटतात. जसे आपण नेपाळमध्ये आपले 100 दिले की आपल्याला नाही 160 रुपये भेटत होते, तर आता भूतानच्या आणि आपल्या करन्सीमध्ये काही फरक नाही आहे. अशा प्रकारे आहे. तुमचा भाऊ भूतानला आला आहे, ती पण पॅशन प्रो गाडी घेऊन. ही पाहू शकता आपली पॅशन प्रो गाडी. तर मित्रांनो काय नाही करायचं आहे, तुमच्या भावाला फॉलो करायचं आहे, पॅशन प्रो सारखी गाडी घेऊन बारामती महाराष्ट्र. MHचा नंबर आहे भाऊ, इथली कुठली गाडी नाही आहे वेस्ट बेंगॉल वगैरेची. तर इतक्या लांब आलाय मित्रांनो, सपोर्ट दाखवा जरा मराठी माणसाला. आणि चला बाय बाय. भूतानमधले इंटरेस्टिंग व्हिडिओ दाखवणार आहे मी, फॉलो नक्की करा मित्रांनो. हे तर पैसे आलेत आता हातात, हे खर्च कसे करायचे ते पण सांगतो मी तुम्हाला. माझ्या पाठीमागे ही कमान पाहताय, ही कमान आहे इंडिया भूतान बॉर्डरची, आणि मी आहे आता इंडिया भूतान बॉर्डरवर. आणि ते पण मी कसं आलोय बारामती महाराष्ट्रातनं. हे पाहू शकता MH नंबरची गाडी, आणि मी आलोय पॅशन प्रो गाडीवर भूतानला, ते पण बारामती महाराष्ट्रातनं. तर मित्रांनो मी बारामती ते नेपाळ, भूतान आणि म्यानमार यात्रा करत आहे. तुम्ही पाहू शकताय आपण भारत, नेपाळ, भूतान आणि म्यानमार यात्रा करत आहे, ती पण पॅशन प्रो गाडीवर. त्यातील आपण दुसऱ्या देशामध्ये प्रवेश केलेला आहे, भूतान. ही कमान पाहताय, ही भूतानची आहे. तर मित्रांनो तुम्ही हा व्हिडिओ कुठनं पाहताय महाराष्ट्राच्या कोपऱ्यातनं ते मला कळू द्या, आणि आपल्या मराठी माणसाला फॉलो करा, सपोर्ट करा. तुमच्या एका फॉलोमुळं खूप मोटिवेशन भेटतं, आणि तुम्हाला काहीतरी नवीन शिकाय भेटेल विदेशाबद्दल, बाहेरच्या देशाबद्दल. इथं आपल्या 100 रुपयाला किती किंमत आहे, इथलं पेट्रोल किती रुपये आहे, असे अनेक इथं जीवन कसं आहे, हे सगळं तुम्हाला मी दाखवणार आहे मित्रांनो. तुम्ही फक्त फॉलो करायचं आहे, आणि तुम्ही कुठला व्हिडिओ पाहताय हा कमेंट करून नक्की सांगा. चला बाय बाय मित्रांनो. हे पेताड भेटले आपल्याला, आणि होय क्या कर रहा है. तर चला काय व्हिडिओ काढून दे, नाही काय होय नाही. मित्रांनो तर ही कमान आहे, आणि इथनं निघत होतो. तर इथं नाही आपल्या महाराष्ट्राचे 2 जण भेटले, एक बेळगावचे आणि एक संगमनेरचे. ओके चला. या येड्याने मला लई त्रास दिला, पण भूतान. चल चलो, थँक्यू. ओके मित्रांनो, तर आलोय आता मी. हे पाहू शकता, ही भूतानची बॉर्डर आहे. आता ते लय ओरडत होता ते पेताड, तर आता ते इकडे येऊ शकत नाही आहे अशा प्रकारचे. तर ही भूतानची बॉर्डर आहे. इथं त्यांचं एंट्रन्स ऑफिस आहे, इमिग्रेशन ऑफिस पण इथंच आहे. आणि इथनं पुढं आपल्याला पहिला पेट्रोल पंप आहे, पेट्रोल पंपावर पेट्रोल टाकायचं आहे आपल्याला, बाकी काही नाही करायचं. ओके चला, तर पेट्रोल टाकूया आपण. मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला का नाही ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहूया भूतानमध्ये पेट्रोलचा रेट किती आहे, भूतानमधले ट्रॅफिक रूल कसे आहेत ते सगळे पाहणार आहे. तर चला बाय बाय, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. फॉलो नक्की करा मित्रांनो. तुमचा भाऊ भूतानला पोहोचलाय. सबस्क्राईब करा, सबस्क्राईब. ओके. आणि कुठनं व्हिडिओ पाहताय ते पण लिहा, मी कमेंट वाचतोय तुमच्या आता.